आणि काय काय घेतलंय तू? हे कांदा आहे, 2 कांदे घेतले, एक टॅमॅटो, एक लसूण, वल्ल खोबरं, सुकं खोबरं, कांदा घालून हा मसाला तयार केलेला घरगुती. हा घरगुती मसाला आमचा आहे. हळद घरगुती आणि कोंबडं पण घरगुती आहे. चूल सुद्धा घरगुतीच आहे. ते आवाज करतोय फोडणीला. माझं पोरगं मुंबईवरून आलंय ना, त्याला गावठी कोंबडं खायची लढ आली आहे. तर म्हटलं करावं असं. चुलीवरचं खायचं आहे त्याला. गॅस सुद्धा आता मिळत नाही आहे ना, बंद करतायत ना, सुटावरा पुरत नाही आहे ना, त्यामुळं आम्ही चुलीवर बनवतो. आज ही थोडी हडगड काढले. याचं काय बनवायचं आहे, रस्सा बनवायचा आहे भातावर खायला आणि हे वड्याबरोबर खायला सुकं. असं हे आमचं आज चाललेलं आहे. कारण आमच्याकडे शिमगो होतो ना 10-12 दिवस, तर शिमग्यातनं आम्ही काय केलं नाही. मग आज आमच्याकडं करायची संधी आली, तर आम्ही आज काय सोडूक नाही संधी, करूची म्हटलं. त्यामुळे आम्ही आता हे आता आमची घरगुती हळद आहे. घरी आम्ही हळद कुटलेली मसाला घरगुती. हा आमचा घरगुती मसाला थोडा तिखट आहे, तो आता आम्ही थोडा आधी टाकणार तो, आणि नंतर वाटलं तर थोडा टाकायचा आपल्याला तिखट, कारण जास्त तिखट नाही ना, गरमी वाढली आहे ना आता म्हणून. हे झालं. आता काय करणार आम्ही, असं हे ढवळून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं तेलात. हा कांदा, लसूण, कांदा, मीठ, मसाला सर्व असं भाजायचा, एकजीव करायचा भाजून. थोडंसं झाकण लावायचं त्याला असं. असं हे आमच्याकडं गावठी कोंबड्याचं मटण आहे. हा कोंबडा आम्ही 500 रुपयाचा आणला. हे त्याचं मटण आहे. थोडी हळगळ काढली ना त्याच्यातली रस्सा बनवण्याचा असा. असं बनवायचं आणि नंतर त्यात असं ढवळून घेऊ लागतं. त्याला असं ढवळावं लागतं चांगलं. तेलात ना चांगलं भाजूक लागतं. तेलात भाजल्याशिवाय त्याला चव नाही उतरत. गावठी खाण्याचं गावरान कोंबड्याला कशी चव भारी असते, त्यामुळे ते बनवायचं पण भारीच असतं. कसं तरी बनवून नाही चालत ते, असं बनवायला पाहिजे. त्याला ते पाणी फिरवून जिरवून शिजवायचं आणि असं चुलीत चांगलं आग लावायची. किती वेळ झाला असतो शिजवायला? 20-25 तिकडं जास्त इस्तव लावलं तर 20-25 मिनिटात शिजतं. आणि आपलं वाफेवर शिजवायचं असेल तर अर्धा तास जातो. कारण त्या गावठी कोंबड्याचं शिजलं पाहिजे ना, व्यवस्थित कडक असतं ना. चिकन कसं बॉयलर 5 मिनिटात होते, तसं येतं नाही ना. हे जसं शिजणार तसं त्याला टेस्ट येते. पहिलं चांगलं आधी फिरवून फिरवून तेलामध्ये शिजवायचं तिला. अजून मी काही पाणी टाकलंच नाही आहे, त्याला तेलात पाणी सुटलं आहे तसं आहे. अजून पाणी टाकलं नाही, मसाला बिसाला काहीच लावला नाही आहे. हे सगळं तेलावरचंच आहे. तर थोडं वाफेवर वर झाकण ठेवावं लागेल. असं ह्या थोडासा चिकन मसाला लावूया आता वरती. आपण जास्त नाही लावायचं, थोडासा, कारण घरगुती मसालाचा आपला आहेच ना, थोडंसं ती काही गरज नाही, पण आता टाकूया थोडा चवीला. कारण घरगुती मसाल्यामध्ये आहे ना सगळं वाटलेलं, त्यामुळे काय त्याची गरज नाही. आता पाणी होते या. हे असं असं आमचं गावठी कोंबड्याचं मटण चुलीवरचं असं बनवायचं. आपण मीठ टाकायचं आहे, मीठ लास्टला टाकतो आम्ही, आधी नाही मीठ टाकत.
ते शिजलं मटण? मटण आता शिजत आलेलं आहे, कारण मिस्त भरपूर लावला आहे ना, त्यामुळे तो आता शिजला आहे. बहुतेक म्हणजे बऱ्यापैकी शिजला आहे असं आहे. बघूया, बघावं लागतं थोडं त्याला हाताने मोडून शिजलं आहे की नाही. हा ना, बऱ्यापैकी शिजला आहे आता, कारण मिस्तव आहे ना, चांगला लागला आहे चारी बाजून चुलीवर. आता त्याला आपण वाटप लावायचा मसाला. हा आपला मसाला आहे, घरगुती मसाला. 1 वाटी सुकं खोबरं आणि एक कवड खोबऱ्याची नारळाची वल्या, 2 कांदे मोठे मोठे, 1 लसूण. त्याच्यात घरगुती गरम मसाला टाकलेला आहे, सगळा बनवलेला घरी, गरम मसाला घरी बनवलेला, तर एकत्र करून ठेवलेला आहे. आता फक्त ते लावायचे त्याच्यात. आता आम्हाला काय याच्यात कोथिंबीर वगैरे काय मिळालीच नाही, कारण काय कोथिंबीरला पाचलं जावं लागतं. तरी पण आम्ही बनवतो, असो नसो कोथिंबीर, त्याचं काय एवढा फरक पडत नाही कोथिंबीरमुळे. बाकी सगळं मटेरियल त्याच्यामध्ये घातलेलं आहे. असं हे बनवायचं. आणि हा असा मसाला चिकनला नंतर शिजत आलं ना, थोडं थोडं शिजलं की असा मसाला लावायचा त्याला. असं असा मसाला लावून परत त्याला थोडा वेळ शिजवायचं. असं आपलं ते गावठी कोंबड्याचं मटण झालं तयार. त्याच्यात एवढं काय भारी काम नाही आहे. त्या पोरग्याला खायचंच होतं ना, 2 पोरगं माझं मुंबईवरून आले. 1 पोरगा गेला, त्याला राजाला. 1 थांबला, तो बोलला मला खायचंच आहे. बोललो चला बनवूया, काय करणार, परत मुलांना यायला लवकर भेटत आहे, राजा नाही ना. आता होळीला येतात ते, शिमग्याला येणार. चला म्हटलं आजचा दिवस आहे तर बनवूया. त्याला जायचं आहे रविवारी रात्री मुंबईला. झालं? झालं.